नाशिकचं बांधकाम क्षेत्र असा जर का आपण विचार केला तर आपल्या डोळ्यादेखत बघता बघता नाशिकची बदललेली स्कायलाईन आपल्याला दिसते. नाशिकचं एक वेगळेपण पुढे आणण्यामध्ये या बांधकाम व्यावसायिकांचा हात. या व्यवसायाने कशी घोडदौड केलेली आहे, नाशिकला त्याचा आकार कसा दिलेला आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या चर्चेत. निमित्त आहे देशदूतचा 52वा वर्धापन दिन आणि चर्चेचा विषय नाशिक काल, आज आणि उद्या. आपण बोलतोय नाशिकचं रिअल इस्टेट बांधकाम व्यवसाय. या चर्चेत सहभागी होत आहेत एक थोड्या आधीच्या पिढीमधले, ज्यांना आपण थोडंसं ज्येष्ठ म्हणूयात, असे रवी महाजन, जे की एक बिल्डर डेव्हलपर आहेत. रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही त्यांची फर्म आणि ते क्रीडाई नाशिकचे अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. त्यांच्याशी बातचीत करतायत या व्यवसायातील तरुण पिढी, ठक्कर डेव्हलपर्सची तिसरी पिढी, गौरव ठक्कर, जे त्यांच्या व्यवसायाला सुद्धा हातभार लावत आहेत आणि एकंदरीत क्रीडाईचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि या सगळ्या व्यवसायाला सुद्धा योगदान देत आहेत. आपण ऐकणार आहोत नाशिकच्या या व्यवसायाची ही कथा काल, आज आणि उद्यामध्ये. नमस्कार, मी गौरव ठक्कर. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक देशदूत की त्यांनी हा उपक्रम असा ठेवला की नाशिक काल, आज आणि उद्या असा जो कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यात जी ही अपॉर्च्युनिटी दिली दॅट वी कॅन इंटरॅक्ट विथ आवर ओन बिझनेस फ्रेंड्स. कारण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा नेहमी क्रीडाच्या किंवा आमच्या बांधकामाच्या दैनंदिन जे प्रॉब्लेम्स आणि रुटीन जे आमचे कामं असतात त्याबद्दल बोलतो. पण ओव्हरऑल होलिस्टिकली सिटीबद्दल किंवा सिटी कशी चेंज झाली किंवा सिटीमध्ये कसा बदल झाला, त्या बदलनुसार आमचं बिझनेस पण कसं बदलला, ह्याच्याबद्दल असं कधी बोलवायला संधी मिळत नाही आणि ती संधी देशदूतने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल खूप खूप आभार. तसेच देशदूतला त्यांच्या 52nd ॲनिव्हर्सरीसाठी पण खूप खूप अभिनंदन. विथ अस इज रवीजी महाजन. ही इज डायरेक्टर ॲट रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, also President Kridai Nasik. I am fortunate to work with him as Secretary Kridai Nasik. आणि जसं मी सांगितलं की तसं आम्ही खूप काम एकत्र करतो, दिवसातनं 2दा बोलतो, पण हा जो सब्जेक्ट आहे याच्यावर बोलायला कधी संधी मिळाली नाही. सो आय थिंक इट विल बी अ ग्रेट इंटरॅक्शन. लुकिंग फॉरवर्ड. रवीजी, वेलकम. आणि सर्वात प्रथम आय वुड स्टार्ट विथ की तुम्ही फर्स्ट जनरेशन डेव्हलपर आहात आणि प्रिडॉमिनेंटली मी सेकंड किंवा थर्ड जनरेशन डेव्हलपर आहे. सो एक त्या अनुषंगाने मला एक पहिले विचारायचं आहे की आपण जेव्हा आलात, सो इट वॉज हाऊ मेनी इयर्स बॅक वेन यू स्टार्टेड युअर जर्नी, की तुम्ही किती वर्षापूर्वी तुमची जर्नी स्टार्ट केली आणि त्यावेळेस नाशिकचं रिअल इस्टेटचा सिनॅरिओ कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल देशदूतचे मी खूप आभार मानतो आणि त्यांचा जो काही 52वा वर्धापन दिन आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि सुयश चिंततो. गौरवनी जे काही आत्ता विचार मांडलेले आहेत, खरोखर नाशिकची जी काही डेव्हलपमेंट्स आहेत, जी काल, आज आणि उद्या, खूप महत्त्वाचा विषय आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असताना गौरव मी साधारण 1991 पासून ह्या क्षेत्रात पाऊल टाकलेलं होतं आणि त्यावेळेस नाशिकची लोकसंख्या ही अत्यंत कमी होती. व्यावसायिक मंडळी ह्या रिअल इस्टेट क्षेत्रात अत्यंत मोजकेच होते. काय इंजिनियर झाल्यानंतर काय करावं, सिव्हिल इंजिनियर झालेलो होतो म्हणून ह्या क्षेत्रात आलो. एक प्लॉट जितूबाई आणि नरेमभाई यांच्या
म्हणजे आशीर्वादाने एक प्लॉट मिळाला आणि पुढे कामाला सुरुवात केली. त्यावेळेस जी परिस्थिती होती की प्रत्येकजण छोटे छोटे प्लॉटवर बांधकाम करत होतं आणि बिल्डर्स हे नेमके त्यावेळेस उदयास येत होते. ग्रुप हाऊसिंग फार नव्हत्या, तेव्हा सोसायट्या होत्या की कोऑपरेटिव्ह सोसायटींचं काही लोक एकत्र येऊन मोठमोठ्या एक 40-50 फ्लॅट सोसायट्या अशा निर्माण होत होत्या आणि त्या सोसायट्यांमधले फ्लॅटचं स्वरूप पण असं होतं की 1 BHK आणि फार 1 BHK आणि 1 रूम किचन. याच्या व्यतिरिक्त कोणालाही मोठं घर हवं किंवा पाहिजेच आहे असं काही नव्हतं. त्यावेळेस नाशिकमध्ये लोन फॅसिलिटी नव्हती, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे सुरुवात मला वाटतं 95मध्ये LICनी लोन द्यायला सुरुवात केली. लोक प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढायचे, नातेवाईक घरात इकडे तिकडे जे जमवलेले साचवलेले पैसे ते जमा करून फ्लॅट घेत होते आणि त्यावेळेस फ्लॅटचे रेट जे होते ते 250 ते 350 350 रुपये स्क्वेअर फीटचा रेट त्यावेळेचा होता आणि नाशिक वाढत होतं आणि नाशिकचा जो विस्तार होता जुनं नाशिकच्या आसपासच सगळ्या नवीन कामं होत होते. मग विचार करायला गेलं तर एक उदाहरणार्थ इंदिरानगर, काठेगल्ली ह्या ज्या काही शहराची जी सीमा होती त्याच्या जवळपासच नवीन नवीन बांधकामं उदयास येत होते आणि लिमिटेड फॅमिलीज होत्या. लोकांना 1 रूम किचन पण खूप पुरेसं वाटायचं. जुन्या नाशिक किंवा इतर गावावरून आलेले जो काही कर्मचारी किंवा मायग्रेंट झालेले लोक होते ते आपले वस्ती करून किंवा सिडकोमध्ये पण बरेचसे लोक राहत होते. पण हा व्यवसाय वाढीस येताना पुढे पुढे जसजसं नाशिक शहर वाढीस लागले, उद्योगधंदे जसे अंबड इंडस्ट्रीमध्ये विकास होत चालला तेव्हा सातपूर बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं होतं. परंतु अंबड आणि सिन्नर डेव्हलप होत होतं. त्याच्यामुळे नाशिक ते नाशिक रोडच्या मध्ये अगदी दोन्ही रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जमिनी दिसायच्या ज्या आत्ता नाही आहेत आणि तिथे विकास हळूहळू होत होता, जागा मिळत होत्या आणि तेव्हा बिल्डिंग बांधणं हे खूप सोपं वाटायचं. प्लॅन सँक्शन झाला का बिल्डिंग बांधली का आणि प्रत्येक बिल्डर्सची साधारण 12 फ्लॅट ते 18 फ्लॅट खूप जास्त व्हायचे कारण की तिथे ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट, पाठीमागे थोडं पार्किंग आणि वरती 2 मजले, हायेस्ट म्हटलं तर 3 मजले आणि त्या काळामध्ये 3ऱ्या मजल्यावर पायऱ्यांनी जिन्यांनी चढून जाणं म्हणजे खूप अवघड होतं. पण तरी ते बांधकाम FSI मिळायचं म्हणून ते केलं की जायचं. पण ते वरचे फ्लॅट्स त्यावेळेस विकले जात नव्हते. त्यावेळची एक म्हणजे टॉप फ्लोअरचे फ्लॅट विकायचं अवघडच होत होतं. तर ती परिस्थिती त्यावेळची होती तशी आणि दिवस बदलत गेलेत. आता आपण जाणतात एक बाकी काय चाललेलं आहे. तर रवीजी, एक तर सरप्रायझिंग आहे की त्यावेळेस 250, 300, 325 रुपये जे आपण म्हटलात की तिथे हा फ्लॅटचा विक्रीचा रेट होता. आता तर इट इज नॉट इवन फ्रॅक्शन ऑफ आवर कन्स्ट्रक्शन कॉस्ट. म्हणजे नाव कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज ऑल्सो मे बी 10% or 15% ऑफ वॉट दॅट रेट इज. तर त्यावेळेस आणि एक गोष्ट तुम्ही सांगितली ती पण आय थिंक आय अग्री. आय हॅव ऑलवेज हर्ड माय फादर सेईंग बऱ्याचशा क्रीडाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की हाऊ दिस हॅज चेंज. की तुम्ही जे म्हणतात की LICने सुरुवात केली होती लोन द्यायची आणि त्यावेळेसची जी पद्धत होती हे मी ऐकलेलंच आहे. आय हॅव नेवर एक्सपिरियन्स दिस, बट हे मी ऐकलं आहे की त्यावेळेस ॲज अ डेव्हलपर आपल्याला बँकेच्या दारी जाऊन तासोनतास बसून राहायचं की माझ्या एका कस्टमरची लोनची फाईल आहे आणि ती तुम्ही सँक्शन करून द्या आणि ते करा. फ्रॉम देअर टू वॉट द सिनॅरिओ इज चेंज दॅट नाव बँक्स आर देअर इन आवर ऑफिस आणि बँक्स आपण क्रीडाच्या लेवलवर बघत असतो का बऱ्याच ठिकाणी आपल्या शेल्टर्सचे आणि वेगळ्या एक्झिबिशनमध्ये तर बँक्स आर स्पॉन्सरिंग अस सो दॅट दे गेट बिझनेस फ्रॉम आवर मेंबर्स. म्हणजे जो हा सी चेंज आहे ऑफ बँकर्स की जे होम लोन देतात
की जी त्यावेळेसची काळ आणि आत्ताच्या काळ हा सी चेंज जो आला ऑल टुगेदर, की आज बँक आपल्या दारात बसते आणि ते किंवा त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला म्हणतात की तुमचं प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे असं तुम्ही इकडे बॅनर लावा. म्हणजे एखादा जर आमच्या बँकेत दुसऱ्या कामासाठी आलं तर त्याला या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर इमिडिएटली विल बी एबल टू गिव्ह दॅट लोन. हा जो सगळा सी चेंज झालेला आहे आणि अशाच प्रकारे सी चेंज बऱ्याचशा गोष्टींमध्ये झाला. मे इट बी टेक्नॉलॉजी, मे इट बी लेबर वर्कफोर्स. आज आपण तर जाणतच आहात की क्रीडायला आपण स्किल ॲक्टिव्हिटी लेबर्सची वगैरे घेतो, तर त्यावेळेसचे लेबर किंवा त्यावेळेसचे लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि त्यावेळेसची टेक्नॉलॉजी ऑफ कन्स्ट्रक्शन, हा जो सगळा सी चेंज आहे त्या चेंजला तुम्ही आता आम्ही मी 2003ला जॉईन झालो बिझनेसमध्ये वडिलांसोबत. परदेशातनं वगैरे शिकून आलो होतो, सगळे असे आयडियाज वगैरे होते सो कॉल्ड त्यावेळेसचं सगळं डोक्यात असतं. पण हा जो चेंज तुम्ही जो सगळा अनुभवला आणि या चेंजला तुम्ही कसे स्वतःला आणि कंपनीला अडॅप्ट करत गेले, की 91ला जेव्हा 300 रुपयाला आणि बँकेच्या दारी जाऊन आपल्याला करावं लागलं सर टू दिस, ह्या चेंजला तुम्ही कसे अडॅप्ट करत गेले आणि काय ते की फीचर्स होते का तुम्ही नेहमी घेत गेले की ज्याच्यामुळे तुमची पण कंपनी आज त्या स्टेजला आहे की जिथे ती आहे. आणि बिकॉज ऑफ यू अँड ऑल ऑफ अदर मेंबर्स जे हे चेंज करत राहिले, टुडे वी सी आवर रिअल इस्टेट सेक्टरची पण ग्रोथ झालेली. ते हे असे काय प्रामुख्याने चेंजेस आहेत जे ते तुम्ही स्वतः आणि कंपनीत केले की ज्याच्यामुळे तुम्हाला या न्यू टेक्नॉलॉजी याच्याशी अडॅप्ट किंवा आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही आहात? नक्की गौरव, खूप प्रश्न आत्ता विचारलेले आहेत. तर सर्वप्रथम मी एक सांगतो की जसं तुम्ही बँकेच्या लोनबद्दल जे काही बोललात, तर बँकेची जी पूर्वी लोनची जी पद्धत होती, लोन मिळणं म्हणजे खूप मुश्किल होतं. तेव्हा 50,000 रुपये लोन लोकांना 50, 60, 1,00,000 लोन म्हणजे खूप वाटायचं. तर त्यावेळेस 18% इंटरेस्ट होता आणि हे सगळे हप्ते कसे फेडायचे, कारण की त्यावेळेस कर्मचाऱ्यांचे पगार कमी होते आणि घर घेणं म्हणजे स्वप्नच होतं त्यावेळेचं आणि अवघड वाटायचं. म्हणजे चांगला पगारदार माणसालाही घर घेणं म्हणजे ते कठीण वाटायचं की आता ह्या स्कीममध्ये मी फ्लॅट घेतो आहे. तर मला नक्की असं एक आता सांगावंशी वाटतं की लोन घ्यायचं झालं म्हणजे HDFC त्यावेळेस मला वाटतं 96-97ला इंट्रोड्यूस झाली आणि गौरवला माहिती नसेल कदाचित की HDFCचे ऑफिसेस हे नाशिकमध्ये नव्हते. ते एका हॉटेलमध्ये उतरायचे, शनिवार रविवार त्यांचे कर्मचारी तिथे यायचे आणि अगोदर बुकिंग केलेलं असायचं त्या लोकांना तिथे फाईल कागदपत्र चेक करून त्यांचं लोन सँक्शन करून नंतर डिस्बर्समेंट द्यायचे. पण हळूहळू मग त्यांचे ऑफिसेस आले. HDFC आल्यानंतर मग काळ बदलत गेला. ICICIने पण ॲग्रेसिव्ह लोन देण्याची भूमिका घेतली. त्याच्यानंतर आता SBI, जी SBI सुरुवातीच्या काळामध्ये लोन देताना फार खूप पेपर मागायचे, ती नको असं वाटायचं. आता दिवस इतके बदललेले आहे की जसं गौरवने सांगितलं की आता प्रत्येक ऑफिसेसमध्ये एखाद्या बँकेचा रिजनल मॅनेजर किंवा त्या ब्रँचचा मॅनेजर हा जर बदलून आला तर तो अगोदर त्या प्रॉमिनंट बिल्डर्सला अगोदर भेटायला जातो की ज्यांचे स्कीम जास्त चालू आहेत, मोठ्या चालू आहेत, तर त्यांना भेटायला म्हणजे जावं लागतं त्याला. आणि बिझनेससाठी आता त्या खूप चांगल्या प्रकारे त्यांचे पण प्रॉडक्ट्स त्यांनी बदललेत. प्रत्येक लोकांना घर मिळण्यासाठी आता ते पण प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं हा आता लोन हाऊसिंग लोन हा खूप मोठा बिझनेस झालेला आहे. आणि एक तर सेक्युअर लोन आहे, कारण की ती जी वास्तू आहे ती कुठे जात नाही आणि सेक्युअर असल्यामुळे कमी इंटरेस्ट रेट गव्हर्नमेंटनी त्याच्यावर आता सबसिडी वगैरे देतात आहे आणि लोन मिळत असल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. अनेक प्रकारच्या स्कीम्स येत आहेत आणि लोन आता घेणं तसं खूप सोपं झालेलं आहे. आणि ऑनलाईन आता तर तुम्ही एका ॲप्लिकेशन ऑनलाईन करा, तुम्हाला चेकसुद्धा ट्रान्सफर होतो.
अमाऊंट ट्रान्सफर बिल्डरच्या खात्यात होता. आता हे खूप इझी झालेलं आहे. लोन मिळणं हा प्रकार आता म्हणजे चुटकी सरसा झालेला आहे. फक्त तुमचा सिबिल रिपोर्ट चांगला पाहिजे आणि तुमच्याकडे तेवढी इन्कम सोर्स जर चांगला असेल तर लोन मला वाटतं मिळतात. आणि लोनविषयीची बऱ्यापैकी आता सर्वांना माहिती झालेली मला वाटतं. दुसरा प्रश्न जो होता गौरव तुझा, की ह्या मागचा आणि आत्ताचा जो काळ बदललेला आहे, तर त्याच्यामध्ये फ्लॅटचं स्वरूप बदललेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक आहे की ज्यांची बांधकामाची क्वालिटी चांगली आहे, जे काळानुरूप बदलत आहेत, ते स्पर्धेत अजूनही टिकून आहे. मी काळानुरूप म्हणतो याच्यासाठी की पूर्वीची लोकांची जी रिक्वायरमेंट होती ती हळूहळू बदलत गेली. 2002-3पर्यंतचा कस्टमर जो होता तो 1 BHK पर्यंत सीमित होता. नंतर लोन इझी झाल्यामुळे तो 1 BHK वरून 2 BHK वर गेला, 3 BHK वर गेला आणि ते झपाट्याने वाढत गेलं. आणि नाशिकचाही विकास होत होता. नवीन नवीन रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारे लोक आलेत. पुणे वाढत होतं. पुण्याचं बघून नाशिकलाही तसे ग्रुप हाऊसिंग स्कीम्स यायला लागलेत. आणि नवीन नियमावली आत्ता जी काही आलेली आहेत, म्हणजे 2017ला नाशिकचा DCPR पब्लिश झाला. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पण चांगल्या प्रकारे प्रोत्साहनपर सगळ्या गोष्टी बिल्डरसाठी खुल्या केल्यामुळे FSI वाढला आणि FSI देण्याची पद्धत बदलली. मोठ्या रोडला जास्त FSI, कमी रोडला थोडा कमी कमी असं करत त्यांनी एक चांगली योजना आणलेली आहे. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे की आउटस्कटला चांगला विकास होत गेलेला आहे. म्हणजे शहराच्या बाहेर जितकं थोडं थोडं बाहेर जाल शहरापासून, मुख्य गावठाणापासून, तर तिथे तुमचा FSI वाढला. मोठे रोड गेले, रिंग रोड आलेत. त्याच्यामुळे तिथे उत्तुंग मोठमोठ्या बिल्डिंग्स आल्यात. मग तिथे गव्हर्नमेंटला पण, महानगरपालिकेला पण इन्फ्रास्ट्रक्चर जसं रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज हे देणं सोपं झालं. आणि तिथे FSI वाढल्यामुळे मोठमोठ्या बिल्डिंग आल्या आणि मोठ्या लार्ज स्केलला कम्युनिटी एकत्र येऊन त्यांना त्याचा ॲम्युनिटीजमध्ये पण चांगलं उपभोग घेता आला. जसं पूर्वी घर राहण्यासाठी घर होतं, एक किचन, संडास, बाथरूम एखादी असली तर बाल्कनी, एवढं सफिशियंट होतं. दरवाजे खिडक्या पाहिजेत, राहायला घर पाहिजे, नळाला पाणी पाहिजे. पण आता प्रत्येक माणूस हा घर घेताना विचार करतो की माझा मुलगा तिथे गार्डनमध्ये खेळेल का, त्याला खेळायला जागा आहे का, ग्रीन जिम आहे का, छोटासा कार्यक्रम करायला क्लब हाऊस आहे का, सिक्युरिटी आहे का, CCTV कॅमेरे आहे का, आणि रोडपासून किती आतमध्ये आहे, जवळपास शाळा, मार्केट, या सगळ्या गोष्टीचा ग्राहक हा विचार करतो आणि त्याप्रमाणे ते फ्लॅट घेतात. आणि आता तर मला वाटतं सर्वजण ग्रुप हाऊसिंगमध्ये आलेले आहेत आणि हे ॲम्युनिटीज आता सर्वांना मिळतात आहे. त्याच्यामुळे हा जसं जसं काळानुरूप बदल होत चाललेला आहे आणि तो बदल आपण ॲडॉप्ट केला किंवा करतात आहेत. त्याच्यामुळे मार्केट पण वेगळ्या प्रकारे आता होत चाललेलं आहे मला वाटतं. राईटली सेड की जसं ते म्हणतात, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. म्हणजे सतत बदल करत राहिलो, काळानुसार आपण बदल करत राहिलो, तर दॅट इज हाऊ विल सस्टेन इन द कॉम्पिटिशन. ते आहे. इवन घराचं हे आहे की जी घर एक बेसिक नेसेसिटी जी पहिली होती आजही होती, बट इट हॅज कम विथ लॉट ऑफ ॲडॉन्स. आता ॲडॉन्सला पण खूप जास्त महत्त्व द्यायला लागलेत लोक. त्याच्यामध्ये यू आर व्हेरी राईट. बट पहिले जे होतं त्यावेळेस खूप असं मला वाटतं की लिमिटेड कॉम्पिटिशन होतं. आणि म्हणजे माझे 2 प्रश्न आहेत रवीजी आता तुम्हाला, की पहिले एकदम लिमिटेड कॉम्पिटिशन होतं. इफ आय रिमेंबर करेक्टली, तुम्ही जास्त हे सांगू शकाल की समजा आमचं ऑर्गनायझेशन होतं की जे जुनं एक या रिअल इस्टेट फील्डमध्ये कार्यरत आहे. त्यासोबत पोद्दार्स आहेत, संकलेचाज आहेत, मग सुयोजित ग्रुप आहे, म्हणजे राजा वकरजी आहेत, सुनील कोतवालजी आहेत, की ज्यांनी ते स्पेस डेव्हलपर्सनी आणि त्यांची ते एक टिपिकल बिल्डिंग्स होते विथ अ पर्टिक्युलर डिझाईन, आणि बरेचसे डेव्हलपर्स त्यावेळेस होते. बट इट वॉज स्टील लिमिटेड टू अ नंबर. आणि नाव देर आर एन नंबर ऑफ डेव्हलपर्स. आय थिंक मोर दॅन 1000 डेव्हलपर्स असतील नाशिकमध्ये. ओनली क्रीडाय वी हॅव अबाउट 400-500 मेंबर्स इन्क्लुडिंग ॲड ऑन वगैरे. तर
या कॉम्पिटिशनमध्ये पहिले जे कमी होतं आणि आज एवढे सारे कॉम्पिटिटर्स किंवा एवढं हे आहेत, तर त्यावेळेस माल विकण्यामध्ये आणि आता एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये माल विकण्यामध्ये काय फरक होता आहे. आणि दुसरा की तुम्ही 91 पासून चालू केलं नाशिकला, इन फ्रॉम 91 टू 2021 2 DP झाले. एक 94ला पब्लिश झाला होता आणि देन एक 2017ला पब्लिश झाला होता. तर या दोन्ही DP प्लॅन जे पब्लिश झाले त्याच्यामुळे आपल्या रिअल इस्टेट फ्रेटर्निटीमध्ये किंवा ओव्हरऑल नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये हाऊ दीज प्लॅन्स हॅव प्लेड अ रोल. म्हणजे तुम्ही 94चा बघितला आणि मग 17चा बघितला, कसा त्याच्यातही काय फरक होता आणि त्याच्यामुळे आपल्या सिटीला काय बेनिफिट झाला. आणि दिस कॉम्पिटिशन की हाऊ कमी नंबर आणि मोठा नंबर याच्यात तुम्हाला काय वाटतं की हाऊ दॅट इज प्लेड अ रोल. गौरव, 94ला जो काही DP आला म्हणजे त्याची सुरुवात मला वाटतं ती 91-92 पासून अगदी चालू झालेली होती. पण त्या DP बनवणे आणि बनवल्यानंतर त्याचा जो काही म्हणजे विस्तार झालेला होता, काही नाशिक शहराच्या लागून असलेली एक क्षेत्र वाढलेलं होतं. परंतु त्यावेळेचं जो काही होतं की डेव्हलपर्स जे होते ना, तर त्या DP प्लॅनकडे बघण्याचा उद्देश आपल्या नाशिककरांचा किंवा डेव्हलपरचा असा होता की त्याच्यामध्ये लेआउट जास्तीत जास्त होऊन जमिनी येलो होतील आणि लेआउट करून लोकांना बंगलो प्लॉट्स मिळण्यामध्ये जास्त त्यावेळेचा DPमध्ये म्हणजे अंतर्भूत होत्या, प्रोव्हिजन्स होत्या. तर मला वाटतं बिल्डिंगसाठी त्याचा त्या DPला फारसा विचार फार नव्हता. कारण की नाशिकमध्ये जागा भरपूर होत्या आणि जागा असल्यामुळे बंगलो प्लॉट्सकडे जास्त लोक वळत होते. आणि जवळच्या क्षेत्रामध्ये 94च्या 95च्या DPमध्ये लेआउट झाल्यामुळे खूप सारे प्लॉट्स आलेले होते, क्षेत्र वाढलेलं होतं. आणि लोकांनी मग जे काही आता आपण बघतो की आडगाव, चुंचाळा किंवा इंदिरानगरच्या पुढचा भाग ज्याला आपण आता पूर्वीचं इंदिरानगर सीमित होतं त्याच्या पुढचे असे भाग विकसित झाले, प्लॉट पडले. आणि आत्ता जे काही बिल्डिंग दिसत आहेत ते त्या काळात जे काही प्लॉट झालेत त्याच्यामुळे तिथे आता बिल्डर डेव्हलपर्सनी बिल्डिंग बांधलेले आपल्याला दिसत आहेत. आता दुसरा जो DP आपल्याला आता 2017चा आला ना, त्याच्यामध्ये प्रामुख्याने बिल्डर्स फॅटर्निटीला जास्त केंद्रित केलं गेलेलं होतं. म्हणजे FSIचं मी उदाहरण दिलं. त्याच्यानंतर रूल्स रेग्युलेशन्स जे केले गेलेत म्हणजे बिल्डिंगचे साईड मार्जिन्स असतील, पार्किंगचे नियम असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार केला. ह्या 2017च्या याच्यामध्ये पार्किंग ही एक चांगल्या प्रकारे कन्सेप्ट त्यांनी केली की प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग मिळालं पाहिजे, हा एक महत्त्वाचा उद्देश होता. आणि ग्रुप हाऊसिंगला त्यांनी प्रमोट केलेलं होतं. कोणी जर आउटस्कर्टला नाशिक शहराच्या कोणाला जर मोठी स्कीम करायची असेल तर 25 एकरचं ग्रीन टू येलो करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रमोशन आणि काही फॅसिलिटी दिलेल्या होत्या. आत्ताच्या DPमध्ये खूप म्हणजे बिल्डर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे. म्हणजे आता FSI इतका वाढलेला आहे की तो तुम्हाला तेवढा कन्झ्युम करणं अवघड होतं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुसराही विचार केलेला आहे की महानगरपालिकेवर जास्त ताण पडू नये म्हणून एकीकडे त्यांनी प्रीमियम चार्जेस, ॲन्सिलरी चार्जेस ह्या आत्ताच्या नवीन युनिफाईड DCPRमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट आता बिल्डरचा एक प्रकारे पार्टनर झालेला आहे आणि खूप सारे सुरुवातीलाच पैसे ते घेऊन मग आम्हाला त्यांच्याबरोबर व्यवसाय करायला लागतो आहे, अशी आत्ताची पद्धत आहे सध्या. ट्रू. आणि त्याच्यातच थोडं ॲड करेल की मला असं वाटतं की जे नाशिकचे दोन्ही DP झाले, 94चा DP तर ऑलरेडी होऊन गेला होता, पण जेव्हा वी जॉईंट बिझनेस तर मला असं वाटतं की इन बोथ आवर DPs एक चांगली बाब जी मला दिसली ती की आपल्या DPमध्ये रोड कनेक्टिव्हिटी खूपच सुंदर आहे. म्हणजे एंटायर शहराला ही कनेक्टिव्हिटी खूप सुंदर दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या बिझनेसला खूप असा वाव मिळालं की ऑल दीज DP रोड्स आणि रिंग रोड्स याच्या अवतीभोवती डेव्हलपमेंट अशी चांगली व्हायला लागली. आणि अजून एक फॉर्च्युनेट बाब अशी झालेली नाशिकला की आय थिंक की आपल्याकडे जो कुंभमेळा असतो त्या कुंभमेळ्यामध्ये प्रिडॉमिनेंटली पैसा सगळा हा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होतो आणि मग ऑल दीज रोड्स आणि हे ज्याचे नेटवर्क
ते एव्हरी 12 इयर्स बाय डिफॉल्ट विदाऊट काही डेव्हलपमेंट नसली तरी ते इन्फ्रास्ट्रक्चर आपलं बेटर होत जातं. सो डेफिनेटली ते तर आहे. यावेळेसच्या डी पीनी बरेचशा हे दिलेले आहेत. रवीजी, याच्यामध्ये आता सिन्स यू हॅव वर्कड फॉर ऑलमोस्ट मोर दॅन 30 years ना, आजच्या ज्या वेगाने नाशिकची स्कायलाईन आपले मेंबर्स, आपले डेव्हलपर्स चेंज करत आहेत, तर याच्यामध्ये आपल्या डेव्हलपर्सला तुमच्या हिशोबाने तुम्ही काय 3 गोष्टी सांगायच्या असतील वाईल डुईंग बिझनेस, तर ते काय असतील? आणि जो आपला कस्टमर आहे त्याला घर निवडताना काही 3 गोष्टी तुम्ही बघितले पाहिजे की हे काय असतील, असं तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चितच गौरव, कसं आहे की घर घेणं हे कस्टमरला एक स्वप्न असतं, त्याची आयुष्याची पुंजी तिथं तो लावत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं तुम्ही आता विचारलेलं आहे की काय डेव्हलपरला सांगाल, सगळ्यात महत्त्वाचं आपला बिझनेस ना पारदर्शकपणाने करा. त्याच्यामध्ये कुठली लपवाछपी करू नका. जे सांगतायत ते तेवढं तुम्ही द्या. कमिटमेंट फार महत्त्वाची आहे. क्वालिटी कन्स्ट्रक्शन ठेवा. रेरा आलेला आहे आणि ॲज पर प्लॅनप्रमाणे काम करा. FSI तुमच्याकडे भरपूर आहे आणि एक चांगला ब्रँड असल्याशिवाय कोणी तुमच्याकडे मोठी स्कीम करू शकणार नाही आणि फ्लॅट घेऊ शकणार नाही. तर मला वाटतं की आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईमली पोझिशन्स हे फार महत्त्वाचं आहे. जसं क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण पाहिजे, टाईमली पोझिशन पण पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच तुम्ही या स्पर्धेत टिकाल. आणि जे काही तुम्ही करतायत तर समाजाला नक्की काय देता हे फार महत्त्वाचं आहे. कारण की ओव्हर द टाईम तुम्हाला नुसतं कन्स्ट्रक्शन करून पैसा मिळवणं तर तो मिळतोच आहे, परंतु तुम्ही समाजालाही काही त्याबरोबर दिलं गेलं पाहिजे. जे कमिट करता त्यापेक्षा 2 वस्तू जास्त दिल्या, 2 गोष्टी जास्त ॲमिटीजमध्ये दिल्या तर त्याचा बेनिफिट तुम्हाला ओव्हर द पिरियड हा नक्की फायदा होत असतो. नाही, डेफिनेटली मित्रांनो, रवीजींनी हे जे सांगितलं ते खूपच इम्पॉर्टंट आहे. अर्लियर ॲज आय हॅव हर्ड दिस की अर्लियर द डिलेज इन प्रोजेक्ट्स वर बेनिफिटिंग द डेव्हलपर्स, विच इज एक्झॅक्टली ऑपोजिट द केस नाव. आता तुम्ही डिले केला की तुमचं नुकसान हे होणारच. डिलेज आर गोइंग टू कॉस्ट यू लिटरली इन टर्म्स ऑफ कमर्शियल कॉस्टिंग होणार आहे आणि ब्रँड व्हॅल्यूवर पण डिलेमुळे खूप मोठा फरक पडणार आहे. म्हणजे डेफिनेटली टाईमली पोझिशन, क्वालिटी कन्स्ट्रक्शन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. कस्टमर जो आपला घर घेतो आहे आता, अर्लियर जो कस्टमर घर घेत होता, आता जो घेत होता, तुम्ही सांगितलं की तो खूप साऱ्या ॲम्युनिटीज वगैरे वगैरे आता बघायला लागला आहे. वेदर देर इज अ पार्क ऑर नॉट, और वेदर देर इज अन एक्स एम्युनिटी ऑर नॉट, हे बघतायत. कम्युनिटी लिव्हिंग. सो वेअर डू यू थिंक की आता फर्दर आपला कस्टमर हा कुठे जाऊ शकतो? की वेदर जसं एक म्हण आहे की काळ जो आहे तो असा टायरसारखा असा फिरतो. सो अर्लियर देर वॉज अ कॉन्सेप्ट ऑफ की प्लॉट घेऊन लोक त्याच्यात इंडिव्हिज्युअल घर बांधायचे. मग रो हाऊसची कॉन्सेप्ट आली, मग G+4चे अपार्टमेंट्सची आली, मग 7, मग 14. आता पीपल आर गोईंग बियॉन्ड 20 floors, लिव्हिंग इन ह्यूज कम्युनिटीज, 100 फ्लॅट, 200 फ्लॅट, 500 फ्लॅट. व्हॉट डू यू थिंक की आपलं हे फर्दर आपल्या फ्रेटर्निटीमध्ये वेअर इज नाशिक गोईंग? वेदर पीपल विल स्टील ऑप्ट फॉर ऑल्सो हे अशा मोठे कम्युनिटीज, की हे सगळं परत फिरून असं येईल की पीपल विल ऑप्ट नाही आपल्याला न्यूक्लिअर राहायचं आहे, न्यूक्लिअर राहायला पाहिजे, आता पॅन्डेमिक आलेलं आहे, जास्त लोकांबरोबर इंटरॅक्शन नको, हे नको, तर पुन्हा रो हाऊस, बंगलोज याच्याकडे लोक वळतील की कम्युनिटी लिव्हिंग इज हिअर टू स्टे फॉर लॉंग? तसं विचार हा आता काही ग्राहक करायला लागला आहे. म्हणजे स्पेशली पुणे मुंबईचे जे लोक आहेत ना, ते शहरापासून थोडंसं लांब 20-1 किलोमीटरच्या आसपास एक फार्म हाऊसेसची जास्त कॉन्सेप्ट वाढलेली आहे आणि प्रत्येकाला एक 20 गुंठा, अर्धा एकरची जागा पाहिजे. त्याच्यात त्याला छोटंसं त्याचं घर
पुढे बगीचा, थोडीशी झाडी, ही गोष्ट खूप आता लोकांना त्याची गरज वाटू लागलेली, कारण की करोनामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं जीवनाचं राहण्याचं एक लयच बदललेली आहे आणि त्याच्यामुळे लोक शहराच्या जवळ पण पाहिजे आणि शहराच्या लांबही पाहिजे ह्या कन्सेप्टनी नाशिकच्या आउटस्कटला 20 किलोमीटरच्या आसपास लोक आता फार्म हाऊसेसचे प्लॉट्स मोठ्या प्रमाणात तयार होतील असं मला वाटतं आहे आणि लोक राहतील, एक तर सेकंड होम म्हणून पण राहतील किंवा असं परत पॅन्डेमिक काही आलं तर तिथे जाऊन राहण्याचा त्यांना जर मनात आलं तर ते त्याचा वापर करता येऊ शकेल. आणि शेवटी ग्रुप हाऊसिंगला हा महत्त्व वाढणारच आहे. हायराईज बिल्डिंग नाशिकमध्ये आता खूप प्रमाणात होणार आहे आणि FSI वाढलेला असल्यामुळे लोक आता जमिनीची किंमत इतकी वाढलेली की आता तुम्हाला गगनचुंबी इमारती करण्याशिवाय बिल्डरलाही डेव्हलपरलाही पर्याय नाही. आणि त्याच्यामध्ये फक्त मला असं वाटतं की डेव्हलपर लोकांनी हायराईज बिल्डिंग बांधताना कन्स्ट्रक्शन कॉस्ट नक्की काय येते, प्लॉट कॉस्ट काय येते आणि त्याचा रिस्क फॅक्टर काय आहे, टाईम पिरियड काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हायराईज बिल्डिंग बांधली गेली पाहिजे असं मला वाटतं. करेक्ट आहे. व्हेरी थॉटफुल इन्साईट रवीजींनी दिलेलं आहे की म्हणजे ग्रुप हाऊसिंग इज हिअर टू स्टे. फ्रॉम पॅन्डेमिक पर्स्पेक्टिव्ह लोक फार्म हाऊसेसकडे एक ऑल्टरनेट होम म्हणून विचार करतील, पण प्रिडॉमिनंटली ग्रुप हाऊसिंग इज हिअर टू स्टे. दॅट इज वॉट पीपल विल बी स्टेईंग इन because of the land prices and other growth in the city. रवीजी याच्यामध्ये एक फक्त एक खूप आनंदाची अशी बात आहे की आपल्या बिझनेसमध्ये हा आपण जो कॉन्सेप्ट देतो लोकांना, जे घर देतो, ते अजूनही त्याच्यामध्ये एक वेगळं सॅटिस्फॅक्शन एक आहे. जेव्हा एखादं प्रोजेक्ट आपण बनवतो आणि ते प्रोजेक्ट आपण डेलिव्हर करतो आणि डेलिव्हर केल्यामध्ये जेव्हा तिथे लोक येतात राहायला, तर आत्ताच्या या कस्टमर क्लासमध्ये पण तुझी एक सॅटिस्फॅक्शन किंवा ती जी एक हे आहे की आपण एखादी त्यांनी वास्तू दिली, कारण हे दिस इज द ड्रीम होम, बट तो पण एक तुम्हाला चेंज काय वाटतोय की अर्लियर व्हॉट वॉज दिस थिंग की आपण कसं घर घेत होतो, किती वर्षांनी माणूस घर घेत होतो आणि आता जो बदल होतोय, तर याच्यामध्ये कस्टमरमध्ये तुम्हाला जो बदल दिसतोय त्यानुसार आपला प्रॉडक्ट काय चेंज केला पाहिजे इन टर्म्स ऑफ प्लॅनिंग ऑल्सो, याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता? निश्चितच. मला वाटतं पूर्वी लोक घर घ्यायचे ते साधारण रिटायरमेंटला येत असताना त्यांचं घराचं स्वप्न ते बघायला सुरुवात करायचे आणि साधारण म्हणजे अबोव 45 ते 50-55च्या दरम्यान लोक घर घेत होते. मग त्याच्यामध्ये त्यांची फ्लॅट असो किंवा प्लॉट असो, शक्यतो प्लॉट रो हाऊसेस हा कॉन्सेप्ट त्या काळामध्ये मला वाटतं खूप जास्त होता, कारण की जी काय आहे त्या जागेवर आपलं घर आहे आणि जागेशी नाळ जुळली पाहिजे आणि रो हाऊस कॅपॅसिटीप्रमाणे रो हाऊस बंगलो त्या काळात जास्त तयार होत होते आणि फ्लॅटला जरी गेलं तरी उंच जाण्याची कोणाची तयारी नव्हती, घाबरायचे लोक वरती जायला, 4थ्या मजल्याचे फ्लॅट विकले जात नव्हते. परंतु आता जितकं उंच जाऊ, आजची परिस्थिती अशी बदललेली की जितकं उंच जाऊ तितके रेट्स वाढतात. पर फ्लोअरचे फ्लोअर राईज हा प्रकार आता आलेला आहे पुन्हा मुंबईसारखा आपल्याकडे. आणि आत्ताचा जो काही पिढी आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोन मिळणं खूप सोपं झालेलं आहे आणि एखादा मुलगा नोकरीला लागला, लग्नाच्या वेळेसच त्याला घर पाहिजे असतं, तर त्याच्यामुळे साधारण आत्ताचा जो कस्टमर आहे हा 25 ते 30मध्ये पहिलं घर घेऊन टाकतो. नोकरी लागलेली असते, सेटल झालेला असतो, 30व्या वर्षापर्यंत त्याच्याकडे घर आलेलं असतं. त्याच्यानंतर तो परत ते घर हा 40-45मध्ये परत बदलतो आणि परत पुढचं त्याचं स्वप्न तयारच असतं. म्हणजे मला वाटतं आत्ताची जी काही पिढी आहे ना ती त्याच्या आयुष्यामध्ये 3 घरं घेऊ शकतात आणि बदलतात आणि त्याच्यामुळे रिसेल पण व्हॅल्यू वाढत जाते आणि फ्लॅट हे विकले पण जात आहेत रिसेल असल्यामुळे. मला वाटतं हा खूप मोठा बदल आहे. डेफिनेटली. म्हणजे आणि ही दिस इज क्वाईट अ पॉझिटिव्ह ऑल्सो फॉर डेव्हलपर्स की मग लोक घर बदलत आहेत, त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे,
तर त्याच्यामुळे मोर सप्लाय अँड मोर डिमांड हे चालत होतं. रवीजी, एक शेवटचा प्रश्न फक्त विचारेल की नाव व्हॉट डू यू सी द फ्युचर ऑर द ग्रोथ ॲज ऑफ द सिटी ॲज होलिस्टिकली, विच ऑब्वियसली त्या ग्रोथमुळे रिअल इस्टेटची पण ग्रोथ होणारच आहे. तर व्हॉट आर द डिफरंट पॅरामीटर्स ज्याच्यामुळे फ्युचर ऑफ नाशिक तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये कसं दिसतं नाशिकचं फ्युचर? नाशिकमध्ये अजूनही खूप क्षेत्र अवेलेबल आहे की तिथे आपण मोठमोठे प्रोजेक्ट्स करू शकतो, परंतु हे सर्व सप्लाय आपल्याकडे खूप वाढतो आहे किंवा वाढणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये नवीन नवीन पिढी पण आता येते आहेत, परंतु हे सर्व करत असताना क्रीडाच्या प्लॅटफॉर्मवर मला सांगायचं वाटतं की ह्या गोष्टी करत असताना मायग्रेशन आणि हे एम्प्लॉयमेंट जनरेशन फार महत्त्वाचं आहे. कारण की उद्योगधंदे हे शहराच्या जवळपास वाढले पाहिजे. नवीन नवीन लोकांना रोजगार मिळाले तर ते घर घेतील. चांगला पगार असलेल्या नोकऱ्या इथे उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी क्रीडा ही आता जी प्रयत्न करते की नुसतं रिअल इस्टेटचे प्रॉब्लेम्स सॉल्व करत नाही आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही हे जे काही सिटी डेव्हलपमेंटचा विषय आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्या सिटी डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने 360 डिग्रीमध्ये आम्ही एक असं प्रकारे काम करतो की शहर हे एक चांगल्या दिशेने वाढीस गेलं पाहिजे. ग्रोथ ही शहराची होतच राहणार आहे, त्याला कोणी थांबू शकणार नाही आहे, परंतु कशा पद्धतीने ग्रोथ व्हायला पाहिजे. आपल्याला पुन्हा मुंबईसारखं डेव्हलपमेंट्स नको आहे, पण एक चांगल्या दिशेने ग्रोथ करण्यासाठी क्रीडा कटिबद्ध आहे. याच्यासाठी आमचे जे काही मार्गदर्शक आहे, राजेगावकर साहेब, सुनील सर, जितूबाई आहेत, यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं आहे आणि शहराचा हा विकास हा नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो आम्ही करतो आहे. खूप सारे आमच्याकडे प्लॅन आहेत. पुढच्या 10 वर्षामध्ये मला वाटतं चांगले चांगले नवीन नवीन रोजगाराच्या संधी येतील. मग त्या ॲग्रो टुरिझममधून असतील, नवीन नवीन ज्या काही कंपन्यांसाठी आम्ही साथ घालतो आहेत, IT साठी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, टुरिझम आहे, ह्या सगळ्या गोष्टीला प्रमोट कसं करता येईल आणि त्याच्यातनं रोजगाराच्या संधी कशा येतील ह्या आम्ही बघतो आहेत की जेणेकरून आमच्या बिझनेसला तो एक चालना पण मिळण्यासाठी ती संधीच असणार आहे असं मला वाटतं. मित्रांनो, व्हेरी राईटली सेड, एनी सिटी ही तर ग्रो होणारच आहे, पण इवन आय एम फॉर्च्युनेट अँड वी आर फॉर्च्युनेट की क्रीडासारखी संस्था पण आहे की जे होलिस्टिक आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करून सिटीला त्याप्रमाणे ग्रो करते. अँड इट इज वंडरफुल एक्सपिरियन्स वर्किंग विथ क्रीडाय इन द डेव्हलपमेंट ऑफ द सिटी. आय थिंक रवीजी, इट वॉज अ वंडरफुल टॉक आणि एक वेगळे थॉट्स आज आपण इथे मांडलेत आणि चर्चा केलेत अपार्ट फ्रॉम व्हॉट वी डू रुटीनली. Thank you very much. Once again, thank you Deshdut for this platform. I think that is it for. Thank you Gaurav. Thank you Deshdut. Thank you.